आपण ट्रॅफिकचे रूल छोट्या मुलांना शिकवतो, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण गाडीत बसलेल्या लोकांना कोण शिकवणार, कधी शिकवणार? कारण ज्या व्हाईट क्रॉसिंगचं जे झेब्रा क्रॉसिंग असतं त्याच्यामध्ये ते बिनदिक्कत येऊन सगळ्या गाड्या उभ्या राहतात आणि सिग्नलमध्येच क्रॉसिंग करायला इतका प्रॉब्लेम पडतो, एस्पेशली सिनियर सिटीजन्सना. तर ह्याच्यासाठी तुम्ही काही पाऊल उचलणार का? हो, म्हणजे अलीकडेच याबद्दल गृहराज्यमंत्री महोदयांनी मीटिंगही घेतली होती. काय कसं आहे की ट्रॅफिक कल्चर आपल्याकडे डेव्हलप झालं पाहिजे. दुर्दैवाची गोष्ट कशी तरी मुंबईत बऱ्यापैकी ट्रॅफिकचे नियम पाळले जातात. तुम्ही मान्य कराल की इकडचाच माणूस जेव्हा USA ला जातो किंवा बाहेर जातो तेव्हा जीवापाड ट्रॅफिकचे रूल्स तिथे पाळतो, पण तोच इथे आला की ट्रॅफिकचे रूल हे मोडण्यासाठीच आहेत असं डोक्यात असतं. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याकडे ट्रॅफिकची कल्चरच डेव्हलप झालेली नाही. काय आहे, आता तुम्ही बघाल की पूर्वी एक असा जमाना होता की मुलगा ग्रॅज्युएशन झाला की बाईकची चावी हातात दिली जायची. आज असा जमाना आहे की 10वी झाल्यावर मुलगा असो मुलगी असो त्याच्या हातात वडील बाईकची चावी मिळवून देतात. इव्हन ग्रॅज्युएशन आहे, मी तर म्हणते नोकरीला लागल्यावर पहिली गाडी बाईक असायची आणि मग 4-5 वर्षांनी कार असायची. आता एक्झॅक्टली उलट आहे. 10वीला तुमच्या हातात बाईक पडते, ग्रॅज्युएशन होईपर्यंत तुमच्या हातात कार असते आणि मग तुम्ही नोकरी जसे बदलतात तसं कारचं मॉडेल बदलत जातात. परंतु मला अत्यंत खेदाने म्हणावं लागतं की किती पॅरेंट्स आवर्जून आपल्या मुलांना ट्रॅफिकचे रूल्स अँड रेग्युलेशन आणि रोड सेफ्टी शिकवतात? बिलकुल नाही. किती म्हणजे आईने जर हेल्मेटची कटकट केली तर तिथे दुर्लक्ष केलं जातं. जेव्हा तुम्ही ती गाडीची चावी देता तेव्हा तुमचं पालक म्हणून तेवढं कर्तव्य आहे की त्याच्याकडून ट्रॅफिकचे रूल्स आणि रेग्युलेशन समजून घेणं. दुसरं तुम्ही जे म्हणालात ते जोपर्यंत आपण बदलणार नाही याच्यासाठी पोलीस कारवाई करतात, दंडात्मक कारवाई करतात. मी आकडेवारी सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. आता कोटीच्या कोटी रुपये फाईन्स दरवर्षी ट्रॅफिक विभागाकडून वसूल केला जातो आणि तो शासन दरबारी जमा केला जातो. परंतु फक्त फाईन करून आपण बदलणार आहोत का? अंटिल अँड अनलेस तुम्ही आतमधून स्वतःला बदलत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. आणि त्याच्यासाठीच आता जेवढी कारवाई आहे तेवढी कारवाई, आणि सेकंडली लोकांनी बदलणं. जोपर्यंत ट्रॅफिकचे नियम स्वतःहून लोक पाळणार नाहीत तोपर्यंत ते शक्य नाही. आणि दुसरं आता आम्ही सांगितलेलं आहे RTOला लायसनिंग सिस्टीम जी आहे ती जास्तीत जास्त कडक करा म्हणून. जोपर्यंत ते फिलिंग येणार नाही. आता हेच तुम्ही जेव्हा बाहेरच्या देशात असता त्या लायसनवर एक लाल डाग पडला की तुम्हाला ते कसं तरी होतं, तुम्ही ते हे करू शकत नाही कारण पुढे ड्राईव्ह करू शकत नाही. पण इथे जर त्या लायसनिंग सिस्टीम बद्दल आम्ही सांगतो की जास्तीत जास्त ते कठोर करा. आणि माझं या निमित्ताने खरंच सगळ्यांना हे आव्हान आहे, काही 5 मिनिटांनी फरक पडत नाही. मुंबईतल्या ट्रॅफिकमध्ये तर आपल्याला सवय आहे की सिग्नल असेल तर थांबायची आणि खरंच फरक पडत नसतो. परंतु आपल्यालाच असं असतं की नाही ट्रॅफिकचे रूल हे मोडण्यासाठीच आहे. तर तिथे पोलीस असेल तर धाकाने तुम्ही ते सिग्नलच्या आधी गाडी थांबवता, पण पोलीस नाही दिसला तर ते सिग्नल कसा तोडता येईल हे बघता. तर आपणच जर ट्रॅफिकचे रूल्स फॉलो केले तर बऱ्याचशा गोष्टी टळू शकतील. आणि सेकंडली मुलांना शिकवा. मला आता असं वाटतं की आत्तापासून जर 16 वर्षाच्या मुलांना तुम्ही तेच व्यवस्थित धडे दिले, विशेषतः रॅश ड्रायव्हिंगचे केसेस खूप वाढल्यात, त्याच्यामुळे तरुणांमध्ये ऍक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर मला वाटतं की ट्रॅफिक अवेअरनेस वाढला पाहिजे. की सामान्य पोलीस हा सामान्य माणसाचा मित्र नाही. दुर्दैवाने इट्स अ फॅक्ट. मीरा बोरवणकर किंवा डॉक्टर रश्मी करंदीकर यांची लेवल वेगळी आहे आणि त्यांच्याकडनं सौजन्याची सोडा परंतु फार मोठ्या आत्मीयतेची न अपेक्षा करता सुद्धा मिळते. तुम्ही स्वतःच मगाशी म्हणालात की तुम्ही अजून तुमच्या एरियातल्या पोलीस स्टेशनला व्हिजिट केलेली नाही आहे. तुम्ही जर तिकडे व्हिजिट केली तर तुमच्या लक्षात येईल की पोलीस हा सामान्य माणसाचा मित्र मुळीच नाही आहे. एखादा गुन्हा समोरच्या फुटपाथवर घडलेला असला तर पहिलं ऐकायला मिळतं की ती आमची ज्युरिस्डिक्शन नसल्यामुळे तुम्ही दुसऱ्या पोलीस स्टेशनला जा. आणि कुठेही सामान्य माणूस जेवढा पोलिसांशी संबंधित आहे तेवढा विश्वास वाटेल असा भाग किंवा असं वातावरण हे कुठेही नाही आहे. तुमची मॅडम लेवल वेगळी आहे. जेव्हा आम्ही तुमच्यासारख्या IPS ऑफिसरशी कम्युनिकेट करतो किंवा रुजवात होते तेव्हाचा अनुभव मी मानत नाही. परंतु सामान्य माणसाचा जेवढा काही, त्यामुळे ब्राऊन युनिफॉर्म, काळा कोट आणि पांढरा कोट ह्या तिन्हीपासनं सामान्य माणसांनी दूर राहावा. म्हणजे हॉस्पिटल, वकील आणि पोलीस स्टेशन. पोलीस हा आमच्या सामान्य माणसाचा मित्र आहे अशा प्रकारचं आश्वासक वातावरण कुठेही नाही. ॲब्सोल्युटली नोवे. हे बघा, आता मी ह्याच्याबद्दल जर्नल कमेंट काय करू शकत नाही, पण मी
अगदी आवर्जून सांगते, मी SDPO गणेशपुरी म्हणून काम करत असताना रात्री 3:30 वाजता त्या ग्रामीण भागातील महिलांचे रात्रीचे 3:30 वाजता माझ्याकडे फोन यायचे. त्याच्यामुळे असं नाहीये तुम्ही तुमचा एखादा अनुभव किंवा असतात, प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. मी जसं म्हटलं की उडदा माझी काळे गोरे असतात तसं असतं, तो सोसायटीचाच एक भाग आहे, तो असं तुम्ही ठप्पा मारू शकत नाही की तसाच आहे, एक लक्षात घ्या. दुसरं, मी जसं म्हटलं तसं ज्या एरियात मी काम केलेलं आहे त्या एरियात मला नेहमी असं जाणवलेलं आहे की तिकडचे स्थानिक लोक अगदी न भीता न ऐकता, मी जसं इव्हन भिवंडीची पण गोष्ट सांगते, तिकडचे तर विद्यार्थी होते, म्हणजे तुम्ही 17-18 वर्ष, पण अगदी ते ACPच्या चेंबरमध्ये यायला पण बिचकायचं नाहीत. आणि उलट म्हणजे मॅडम हे अजून कसं चांगलं करता येईल तेवढं त्यांनी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं नाही वाटत की आश्वासक वातावरण नाहीये. तुम्हाला असं बघायचं असेल तर आजही तुम्ही त्या 300 विद्यार्थ्यांपैकी कोणालाही जाऊन भेटू शकता, किंवा मी म्हणजे जसं मी म्हटलं की जिथे मी गणेशपुरीमध्ये काम केलं तिथे देखील अगदी 3:30 वाजता 4 वाजता सर्वसामान्य बायकांचे फोन यायचे. इनफॅक्ट पोलीस स्टेशनला ते सांगायचे की तुम्ही जर तक्रार घेतली नाही तर आम्ही करंदीकर मॅडमकडे जाऊ. म्हणजे असं नाहीये की आश्वासक वातावरण नाहीये, तुम्ही सरसकट विधान नाही करू शकत. हा, मी असं ठीक आहे, तो पार्ट अँड पार्सल ऑफ द सोसायटी आहे, परंतु जेव्हा मी म्हणते ट्रॅफिक पोलिसांना तुम्ही अप्रिशिएट करा, तेव्हा माझा म्हणण्याचा उद्देश हा असतो की तुम्ही 1 तास तरी उभं राहू शकता का उन्हात, तो 12 ते 13 तास उभा असतो. जेव्हा तुम्ही तासभर उन्हात उभं राहता तुमचं डोकं चढलेलं असतं. एक लक्षात घ्या, आज मुंबईमध्ये काम करणारा पोलीस कुठूनतरी बदलापूर नाही तर कर्जतून येतो, म्हणजे जर त्याची 7ची ड्युटी असेल तर त्याला 5 किंवा 4:30ला घर सोडावं लागतं. त्याची ड्युटी अगर संपून घरी जाईपर्यंत त्याची रात्र मध्यरात्र झालेली असते, परत सकाळी यायचं असतं. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा देखील साकल्याने विचार करता. मला एवढंच म्हणायचं, तुम्ही पोलिसांकडे माणूस म्हणून बघा. जेव्हा तुम्ही पोलिसांकडे माणूस म्हणून बघाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की माणसात असलेला सगळं हे चांगलपणा त्याच्यातही आहे. उडदा माझी काळे गोरे असतात तसं कदाचित असेलही, परंतु मी एवढं म्हणते की तुम्ही जे म्हणताय ते मी तरी नाही अनुभवलं. मी अगदी अभिमानाने सांगेल, अगदी 80 वर्षाची म्हातारी बाई देखील माझ्या चेंबरमध्ये येऊन बसून मला तिच्या कंप्लेंट सांगितलेल्या आहेत. आणि म्हणजे अगदी म्हणजे कधी अपेक्षा नाही केली की 80 वर्षाची म्हातारी येऊन तुम्हाला समोर बसून कंप्लेंट सांगेल. कित्येकदा असं झालं की बाहेर आमच्या कॉन्स्टेबलने विचारलं की काय तक्रार आहे महिलांची, त्या महिला सांगायची आम्ही तुम्हाला नाही सांगणार आपल्याला असं. म्हणजे एवढं विश्वास आणि ह्याचं वातावरण मी स्वतः बघितलेलं आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, काही ठिकाणी असू शकतं, पण मी तरी नाही अनुभवलं.